and welcome back to my channel. तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी मेंदू वड्याची रेसिपी. आणि या मेंदू वड्याच्या रेसिपीमध्ये मेंदू वड्याचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं, त्यापासून मेंदू वडे परफेक्टली कुरकुरीत कसे फ्राय करायचे इथपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. आता बाजारातून रेडी टू कुक पीठ आणण्यापेक्षा घरच्या घरी मेंदू वड्याचं परफेक्ट पीठ कसं फॉर्मेट करायचं हे शिकणार आहोत. आणि त्याचसोबत मेंदू वडे जर हाताने तुम्हाला काढता येत नसतील तर कुठली अशी ट्रिक आहे जी आपण यूज करून अगदी परफेक्ट असे राऊंड शेप मध्ये आणि परफेक्ट सेंटरला होल असलेले मेंदू वडे आपण कसे काढायचे ते सुद्धा डिटेल मध्ये बघणार आहोत. घरच्या घरी अगदी परफेक्टली मेंदू वड्याचं बॅटर कसं बनवायचं आणि त्यापासूनच कुरकुरीत मेंदू वडे कसे फ्राय करायचे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. मेंदू वड्याचं पीठ करण्यासाठी मी इथे 4 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही उडदाची डाळ आहे. रव्याचे मेंदू वडे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले होते. आज आपण प्रॉपर उडदाच्या डाळीचे मेंदू वडे बघत आहोत. आता ही उडदाची डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे मी 2 ते 3 पाण्यातून ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ जी आहे ती व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती स्वच्छ आपली डाळ दिसत आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे. मला उद्या संध्याकाळी हे बनवायचे आहे, त्याकरता मी आज रात्री ही डाळ जी आहे ते भिजवत ठेवत आहे. तर इथे रात्रभर मला ही डाळ जी आहे ती भिजत ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये 4 बोटं बुडतील इतकं पाणी आपण ॲड करून घेतलेलं आहे. तर अगदी व्यवस्थित इतकी 4 बोटं माझी यामध्ये बुडलेली आहेत. म्हणजे हे पाण्याची क्वांटिटी जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट आहे. आता आपल्याला हे टोप जे आहे ते झाकून पूर्ण रात्र ही डाळ जी आहे ती भिजत ठेवायची आहे. इथे दुसऱ्या दिवशी संपूर्ण रात्रभर डाळ भिजत ठेवली होती. तर तुम्ही पाहू शकतात की आपली डाळ जी आहे ही उडदाची डाळ जी आहे ती फुलून अशी वर आलेली आहे. म्हणजे उडदाची डाळ जी आहे ती व्यवस्थित भिजून तयार आहे. ही पहा किती छान अशी आपली डाळ फुललेली आहे. आता आपल्याला एकदा हे पाणी जे आहे ते व्यवस्थित ही डाळ अशी चोळून घ्यायची आहे आणि हे संपूर्ण पाणी जे आहे ते यातून काढून घ्यायचं आहे. तर हे भिजत ठेवलेलं डाळीचं पाणी काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून छान डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे स्वच्छ पाण्यातून डाळ आपली धुवून तयार आहे. आणि आता आपल्याला ह्याचं बॅटर बनवायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ज्युसरचं भांडं नसेल तर तुम्ही मिक्सर ग्राइंडरचं भांडं वापरू शकता. आता यामध्ये मी थोडंसं डाळ आणि पाणी असं घालून एक छान बॅटर म्हणजेच ह्याला व्यवस्थित बारीक असं वाटून घेणार आहे. तर या ठिकाणी डाळ घालून झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे आणि आता आपल्याला ही डाळ जी आहे ते बारीक वाटून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे मी डाळ जी आहे ती बारीक वाटून घेतलेली आहे. फक्त पाणी आणि डाळ असं घालून आपल्याला एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. तर एकदम स्मूथ असं आपलं या बॅटरचं टेक्स्चर आहे. तर या फ्लोई आणि स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला सर्व डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे. इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये मी ही डाळ जी वाटलेली डाळ आहे ती काढून घेत आहे. हे पहा, हे बॅटर काढण्यासाठी टोपाची साईज आपल्याला बॅटरपेक्षा जरा मोठी घ्यायची आहे, जेणेकरून आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं आणि फर्मेंट व्हायला त्याला टोपामध्ये छान अशी स्पेस मिळते. तर अशाच पद्धतीने मी सर्व बॅटर जे आहे ते आता वाटून घेत आहे. तर हे पहा, इथे संपूर्ण 4 वाटे उडदाची डाळ इथे माझी वाटून छान इथे पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप पाण्याचा वापर नाही करायचा आहे, पण आपल्याला अगदी फाईन अशी ही पेस्ट
वाटून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये वरण एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही आहे, जाडच अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, कारण आपल्याला मेंदू वडे काढायचे आहेत। तुम्ही पाहू शकता तिथे एक बोटा इतकी स्पेस या टोपामध्ये बाकी आहे आणि आता हे आपल्याला रात्रीपर्यंत झाकून ठेवायचे आहे। इथे मेंदू वड्याचं पीठ एक दिवस अगोदरपासून कसं तयार करायचं हे डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे। तर आता पाहूयात की मेंदू वड्यासाठी लागणारा आपण सांबार आणि चटणी कशी करणार आहोत ती। तर सांबारासाठी मी इथे 2 वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही तुरीची डाळ आहे, तुम्ही डाळीची क्वांटिटी तुम्हाला हव्या तितक्या सांबारानुसार घेऊ शकता। ही डाळ स्वच्छ धुवून एवढं पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायची आहे। सांबारासाठी इथे मला लागणार आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचलेल्या, 7-8 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या, लांबट कापलेले 2 कांदे आणि 1 लांबट कापलेला मोठा टोमॅटो, त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे घेतलेला आहे चिंचेचा कोळ। हा कोळ तयार करण्यासाठी चिंच पाण्यात भिजत ठेवली होती। भाज्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे लांबट असे कापलेले वांगी आणि शेकटाच्या शेंगा। तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे इतर भाज्या यामध्ये ॲड करू शकतात। हे पहा, इथे मी वांगी आणि शेंगाच घेतलेल्या आहेत, तुम्ही वाटल्यास यामध्ये भोपळा सुद्धा ॲड करू शकता। तर इथे सांबारासाठी लागणारं सर्व साहित्य माझं तयार आहे। तर या ठिकाणी साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेऊन डाळ व्यवस्थित शिजवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे बऱ्यापैकी कुकर थंड झाला होता आणि डाळ जी आहे आता ती आपल्याला फेटून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती व्यवस्थित आपली ही डाळ शिजलेली आहे। आता एकीकडे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घालून घेत आहे आणि तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तेल चांगलं तापलेलं आहे, यामध्ये मी काळं हिंग जे आहे ते ॲड करून घेत आहे। हिंग तेलात छान तडकून द्यायचं आहे। हिंग तेलात तडकल्यानंतर यामध्ये राई ॲड करून घ्यायची आहे, म्हणजेच मोहरी। आता मोहरी सुद्धा तेलामध्ये छान तडकून घ्यायची आहे। बारीक ठेचलेला लसूण तेलात छान परतून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या, याऐवजी तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकतात। माझ्याकडे आता लाल मिरची अवेलेबल नसल्यामुळे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। कढीपत्त्याची पाने, सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेत आहे आणि व्यवस्थित एकदा सर्व जिन्नस तेलात परतून घेत आहे। साधारण 1 मिनिटासाठी हे सर्व जिन्नस शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेत आहे। ॲड करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। साधारण 2 मिनिटासाठी कांदा टोमॅटो छान शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी वांगी आणि शेंगा घालून घेत आहे। सर्व जिन्नस एकत्र तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। आता या भाज्या लवकर शिजाव्या म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यानंतर या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या, जेणेकरून कांदा वांगी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लवकर शिजतात। त्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। साधारण अधनमधनं अलटत पलटत आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान तेलात परतून घ्यायच्या आहेत। तर इथे वांगी आणि शेंगा ॲड करून 2 मिनिटं झालेली आहे। यामध्ये मी चिंचेचा कोळ ॲड करून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्या कोळामध्ये ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान शिजवून घ्यायच्या आहे। तर इथे 1 मिनिटासाठी झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेत आहे। तर हे पहा, इथे 1 मिनिट झालेला आहे आणि छान वाफ सुद्धा याला आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी आपला कांदा आणि वांग जे आहे ते सुद्धा सॉफ्ट होत चाललेलं आहे। आता यामध्ये मी सांबार मसाला ॲड करून घेत आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे।
मसाला ॲड करून झाल्यानंतर साधारण 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता या ठिकाणी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये 1 चमचा सांबार मसाला ॲड करून घेत आहे. याआधी पण आपण 1 चमचा सांबार मसाला ॲड करून घेतला होता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हळद मसाला घातल्यानंतर साधारण 5 मिनिटासाठी भाजी छान शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी डाळ ॲड करून घेत आहे. तर आपली शिजवलेली डाळ यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ही मिक्स करून घ्यायची आहे. डाळ शिजवलेल्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी व्यवस्थित ढवळून या डाळीमध्ये घालून घेत आहे. आता तुम्हाला सांबार जितका पातळ किंवा जाड खायला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही या सांबारामध्ये पाण्याची लेवल जी आहे ती कमी जास्त करू शकता. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं होतं आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हा सांबार छान शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहे. मीठ ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भाज्या शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी लक्षात ठेवूनच वापरा. चवीप्रमाणे मीठ ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून साधारण आपलं वांगं आणि शेंगा जे आहे ते शिजेपर्यंत हा सांबार छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी लो फ्लेमवरती झाकण ठेवून सांबार शिजवून घेत आहे. तर या ठिकाणी आपलं सांबार जे आहे ते मस्त असं थिक होत चाललेलं आहे आणि वांगीसुद्धा शिजत चाललेली आहे. तर साधारण लो फ्लेमवरती 5 मिनिटासाठी मी सांबार शिजवून घेत आहे. चटणीसाठी मी इथे मिरची, अर्धी वाटी नारळ, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर ॲड करून घेणार आहे. याचबरोबर चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे. तर हे पहा, इकडे आपली चटणी जी आहे ती बारीक वाटून तयार झालेली आहे. तर या चटणीला आपण एका टोपामध्ये ट्रान्सफर करूयात. तर मी इथे एका छोट्या टोपामध्ये चटणी काढून घेतलेली आहे आणि वरणात तडका देण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी राई आणि कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग. गरम तेलामध्ये राई, हिंग आणि कढीपत्ता छान तडकून घेतला आहे. आता हा तडका आपल्याला या चटणीवर घालून घ्यायचा आहे. तडका यामध्ये ॲड करून झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने संपूर्ण चटणी एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून या तडक्याचा स्वाद संपूर्ण चटणीमध्ये छान मिक्स होतो. तर इथे चटणी झालेली आहे तयार. थोडीशी गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून ही चटणी आपण थंड थंड सर्व करू शकतो. तर या ठिकाणी आपलं सांबार आणि चटणी दोन्ही तयार आहे. इथे आपल्या मेंदू वड्यासाठी लागणारा सांबार आणि चटणी झालेली आहे रेडी आणि आपलं मेंदू वड्याचं पीठ पण छान फर्मेंट झालेलं असणार आहे. तर आता हे पीठ जे आहे ते गरमीचे दिवस आहेत, तर पीठ साधारण लवकर फॉर्मेट होतं. थंडीच्या दिवसामध्ये सांगितल्यापेक्षा जास्त तास तुम्हाला ते पीठ फॉर्मेट होण्यासाठी लागू शकतं. ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत की हे फॉर्मेट झालेल्या पिठामध्ये एक असं सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे, जे टाकल्यानंतर आपले वडे जे आहेत ते कुरकुरीत तर होतात पण जास्त ऑइली होत नाही. लेस ऑइली, अगदी ड्राय आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे मेंदू वडे तयार होतात. चला तर वेळ न घालवता पाहूया ते सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे आणि गोलाकार
बरोबर मध्ये सेंटरला होल असलेले मेंदू वडे जर हाताने सोडता येत नसतील तर अशी कुठली सिक्रेट टिप आहे जी यूज करून तुम्ही अगदी गोलाकार आणि छान असे मेंदू वडे बनवू शकता? चला तर पाहूया. तर तुम्ही पाहू शकता तिथे आपलं जे पीठ आहे ते मस्त फर्मेंट झालेलं आहे, छान वर आलेलं आहे. आणि इथे मी झाकण काढते. मस्त जाळी आलेली आहे आपल्या पिठाला, म्हणजे इथे आपलं पीठ जे आहे ते परफेक्टली फर्मेंट होऊन तयार झालेलं आहे. हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री डाळ भिजत ठेवली होती, सकाळी वाटून घेतली आणि झाकून ठेवली होती आणि संध्याकाळी म्हणजे साधारण 6:30-7 नंतर मी हे टोप ओपन केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकतात या पिठाचा टेक्स्चर असा जाळीदार आलेला आहे, म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेंट होऊन तयार आहे. गरमीचे दिवस आहेत म्हणून छान लवकर फर्मेंट झालं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये फर्मेंट व्हायला थोडे तास जास्त लागू शकतात. तर आता आपल्या स्वच्छ हाताच्या मदतीने हे फर्मेंट झालेलं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यावरची जाळी संपूर्ण निघून जाते आणि एक स्मूथ बॅटर तयार होतं. आता यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपलं हे तांदळाचं पीठ, जे भाकरीसाठी आपण वापरतो ते. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतात. साधारण मी इथे 4 वाटी उडदाची डाळ घेतली होती, तर मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करून घेत आहे, जेणेकरून आपले हे मेंदू वडे जे आहे ते खूप जास्त तेल शोषून घेणार नाहीत आणि छान कुरकुरीत अशी होतील. तर हे सिक्रेट इन्ग्रेडियंट नक्की लक्षात ठेवा. तांदळाचं पीठ यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मेंदू वडे लेस ऑइली होतात. तर 2 वाटी थोडं थोडं तांदळाचं पीठ ह्यामध्ये ॲड करून एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पहा इथे सर्व पीठ एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेणार आहे. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहे. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे पीठ, जेणेकरून मीठ जे आहे ते संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आता ह्या पिठामध्ये मी चिमूटभर अगदी इथे खायचा सोडा ॲड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. चला तर आता मेंदू वडे करण्यासाठी काय काय लागतं ते पाहूया. इथे मी थोड्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान तापले की नाही ते पाहूया. तिथे थोडंसं पीठ ह्यामध्ये घालून बघते. हे पहा, पीठ घातल्या ते लगेच वर आलं, म्हणजे इथे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापून तयार आहे. तर गॅसची फ्लेम मीडियम करून मी इथे पाण्यामध्ये हात असा भिजवून घेत आहे आणि साधारण हाताने सगळ्यांना जमत नाही, माझंही तेच होतं. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये बोटाच्या मदतीने राऊंड करायचं असतो. तर मी पुन्हा एकदा पाण्यामध्ये भिजवून घेत आहे आणि हे पहा, थोडंसं पीठ घेऊन मी इथे अंगठ्याच्या मदतीने होल करून घेतलेला आहे आणि तेलात सोडत आहे. आणि हे पहा, इथे माझ्या वड्याचा शेप जो आहे तो बदललेला आहे. हाताने सगळ्यांना जमत नाही, माझंही तेच होतं. तर आपण हाताने कसे काढायचे हे आईकडनं पाहूयात. तर हे पहा, इथे ती किती इझिली पाण्यामधून हात घालून पिठाचे असे राऊंड शेपमध्ये हे मेंदू वडे सोडून घेत आहे. थोडंसं क्वांटिटीमध्ये तिने पीठ हातात घेतलं आहे, अंगठ्याच्या मदतीने त्यात गॅप केला आहे आणि तेलात सोडून घेतले आहे. तर जर तुम्हाला हाताने हे मेंदू वडे काढायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हात ओला करून अंगठ्याच्या मदतीने त्यामध्ये गॅप करून काढून घ्यायचे आहेत. आता हाताने तर जमत नाही, तर वापरूया माझी ट्रिक. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे ही चहाची गाळणी, जी मी यूज करत नाही चहासाठी. तर ही अशा पद्धतीने ह्याचा जो बॅक साईड आहे तो आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचं. यावरती थोडंसं पीठ लावून घेत आहे आणि बोटाच्या मदतीने मध्ये आपल्याला एक राऊंड करून घ्यायचं आहे आणि हलगत आपल्याला हे तेलात सोडायचं आहे. या चहाच्या गाळणीवरती पाणी असल्यामुळे तेलाचे शिंतोडे उडतात, त्यामुळे वडे सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि इथे मस्तपैकी राऊंड शेपमध्ये अगदी खूप जास्त हाताने स्ट्रगल न करता माझा हा वडा छान मी सोडलेला आहे. पुन्हा एकदा दाखवते. इथे चाळण घेतलेली आहे, त्यावरती पाणी लावून घेतलं आहे आणि थोडंसं पीठ ठेवून असं मधोमध गॅप करून घेतलेला आहे बोटाच्या साहाय्याने. आणि आता हलगत आपण हे तेलात सोडायचं आहे.
आणि तुम्ही पाहू शकतात की किती छान मस्त असे राऊंड शेपमध्ये आपले हे मेंदू वडे तयार होत चाललेले आहेत. आणि थोड्या वेळाने आपण हा आलटून पलटून शिजवून घ्यायचा आहे. तर एका साईडून हा छान शिजत चाललेला आहे, तर मी पलटून घेतलेला आहे. तर हे पहा अशाच पद्धतीने पुन्हा चाळणी ओली करून घेतलेली आहे. त्यावरती पिठाचा गोळा ठेवून मस्तपैकी मेंदूवडा सोडलेला आहे. आता आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती अधनं पलटत हे मेंदूवडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर छान सोनेरी रंगाचे आपले हे मेंदूवडे झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता तिथे आपले हे वडे जे आहेत ते व्यवस्थित शिजून तयार आहेत. चांगले असे वर तरंगत आहेत आणि छान सोनेरी रंग आलेला आहे. आपल्याला हे मस्तपैकी गोल्डन ब्राउनिश झालेले मेंदूवडे आता काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला मेंदूवड्यांचं जे तेल आहे ते ड्रेन करून घ्यायचे. तर हे पहा इथे व्यवस्थित तेल ड्रेन करून आपण ह्या कढईमधून मेंदूवडे जे आहे ते काढून घेत आहोत. आणि तुम्ही याचा शेप पाहू शकतात. अशाच पद्धतीने चाळणीला सारखं पाणी लावत एक मेंदूवडे जे आहे ते मी याच प्रोसेसने पूर्ण करून घेत आहे. तर हे पहा प्रत्येक वेळेला आपल्याला चाळणीवरती पाण्याचा हात लावायचा आहे. थोडंसं पीठ जितकं तुम्हाला मेंदूवडा मोठा हवा आहे तितकं तुमचं पिठाची क्वांटिटी तुम्ही त्या चाळणीवर ठेवू शकतात. आणि बोट ओलं करून मधोमध गॅप करून अशा पद्धतीने छानपैकी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे मस्तपैकी गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि इथे तयार झालेले आहेत माझे मेंदूवडे. छान कुरकुरीत असे आपले हे मेंदूवडे तयार झालेले आहेत. आता हे कुरकुरीत झालेत की नाही ते पहा. हे पहा इथे किती कुरकुरीत झालेले आहेत आपले हे मेंदूवडे. आणि ह्या मेंदूवड्यांचं पीठ अगदी घरच्या घरी आपण बनवलेलं आहे. परफेक्ट टिप्स वापरून तुम्ही जर हे मेंदूवड्याचं पीठ केलं तर तुमचेही मेंदूवडे असेच छान कुरकुरीत आणि खायला अगदी चविष्ट असे बनतील. याचसोबत सांबार आणि चटणी सुद्धा दाखवलेली आहे. आता मेंदूवडे तर क्रिस्पी झालेले आहेत. हे तोडताना सुद्धा छान क्रंची असा आवाज येतोय. हे पहा क्रिस्पी तर झाले, त्यासोबत हे आतून छान असे फुललेले आहेत. तर इथे तयार आहेत आपले गरमागरम घरच्या घरी बनवलेल्या पिठापासून सुपर क्रिस्पी असे मेंदूवडे. त्यासोबत आहे घरच्या घरी बनवलेला सांबार आणि मस्तपैकी हिरवी चटणी. तुम्ही जर आतापर्यंत कधी मेंदूवड्याचं पीठ घरी ट्राय केलेलं नसेल तर एकदा नक्की बनवा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेण्यासाठी सखी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. होतं ना अगदी मस्त आपले हे मेंदूवड्याची रेसिपी. आणि ही रेसिपी मला जितकी शक्य आहे ती बॅटर बनवण्यापासून ते मेंदूवडे गोलाकार आणि कुरकुरीत आणि लेस ऑइली करेपर्यंतचे सगळे टिप्स मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत. जर मेंदूवडे ऑइली होत असतील आणि असे परफेक्टली होत नसतील तर ह्या टिप्स नक्की यूज करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.